गौतमी पाटील निवडणूक लढवणार। सबसे कातिल गौतमी पाटील। गौतमी पाटील होणार नगरसेविका। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपल्या डान्सनं सगळ्यांनाच भुरळ घालणारी गौतमी पाटील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। सबसे कातिल गौतमी पाटील। होय, आता गौतमी नगरसेविका होऊन लोकांची सेवा करणार असल्याचा दावा करण्यात आलाय। पण खरंच गौतमी आता राजकारणात उतरणार आहे का? गौतमीनं डान्स सोडून आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय का? असे अनेक प्रश्न गौतमीचे चाहते विचारतायत। त्यामुळे आम्हीही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। नृत्यांगना गौतमी पाटील आता निवडणुकीत उतरणार आहे। नगरसेविका होऊन गौतमी जनतेची सेवा करणार आहे। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला। याबाबत खरी माहिती ही गौतमीच देऊ शकते, त्यामुळे आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली। कारण मुंबई पुण्यासह 29 ठिकाणी निवडणुका आहेत, त्यामुळे गौतमी कुठून निवडणूक लढवणार आहे? खरंच गौतमी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी थेट गौतमीची भेट घेतली आणि गौतमी निवडणूक लढवणार आहे का हे जाणून घेतलं। अजिबात नाही, मला असं काही यात मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये। मी कधीच राजकारणात जाणार नाहीये। मी फक्त कला सादर करणार, डान्स करणार, ऍक्टिंग करणार, बस बाकी काही नाही। नाही नाही नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। गौतमी पाटील निवडणूक लढणार नाही। राजकारणात इंटरेस्ट नसल्याचं गौतमीनं सांगितलंय। फक्त ऍक्टिंग, डान्स आणि कला सादर करणार असं गौतमी म्हणतीये। गौतमी पाटील ही कलाकार आहे आणि ती कला सादर करून मनोरंजन करतीये। स्वतःच गौतमीनं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे पालिका निवडणुकीत गौतमी पाटील निवडणूक लढणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।